नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, वसंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून जे कृषी शिक्षण क्रम पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याबाबत नोटीस आलेली आहे. तर त्या अपडेटविषयी सर्व आपण माहिती पाहणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती पहा. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट YCMUची तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जसे की कृषी शिक्षण क्रमाचे जे रिपीटर स्टुडंट आहेत, तर त्यासाठी विद्यापीठाने एक्झाम फॉर्मबद्दल नोटीस दिलेली आहे. तर कृषी शिक्षण क्रमांच्या पुनर्परीक्षार्थी रिपीटर विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. तर त्यात थोडक्यात सांगायचं झालं तर मे-जून 2026मध्ये जे अंतिम लेखी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी रिपीटर म्हणून पुन्हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याची मुदत खालीलप्रमाणे दिलेली आहे. तर त्यात विनाविलंब शुल्क 1/12 ते 15/12, विलंब शुल्कासह 16/12 ते 21/12 आणि विशेष विलंब शुल्कासह 22/12 ते 26/12 पर्यंत टाईम दिलेला आहे. तर तुम्ही जर कृषी विद्यापीठाचे जर कृषी विद्यार्थी असाल, तर रिपीटर विद्यार्थी असाल, तर तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे. आणि जे तुम्हाला शुल्क दिलेले आहे ते खालीलप्रमाणे तपशील दिला आहे. तर त्यात प्रमाणपत्र पदविका शिक्षण क्रम लेखी परीक्षा नंबर 2, प्रमाणपत्र पदविका शिक्षण क्रम प्रात्यक्षिक परीक्षा आणि मार्कशीट शुल्क असे सर्व तक्ता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. हे विद्यापीठानं पब्लिश केलेलं आहे, तर हे तुम्ही पाहू शकता. तर वरच्या डेट ह्या लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर तुमचा परीक्षा अर्ज PIRN टाकून सबमिशन करून पेमेंट करून तुम्ही भरू शकता. तर ही जर तुम्हाला PDF पूर्ण डिटेल्स वाईज जर वाचायची असेल, तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्या लिंकवर जाऊन तुम्ही ही PDF पाहू शकता. तर अशी ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.